नागपुर में आरटीई प्रकरण में गिरफ्तार राजेश शरीफ के बैंक खाते से 7,80,000 रुपये निकालने वाले रोहित उर्फ कलेमन पिल्ले को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। राजेश शरीफ पर मध्य प्रदेश के शिवनी थाने को पोक्सो और वन्य प्राणियों के शिकार के मामले में दर्ज है। उनकी जमानत के लिए निकाले गए इस रकम में से अधिकांश पैसे राजा के भाई शाहिद शरीफ और रुखसार की जमानत पर खर्च हुए थे। रोहित गोवा भाग गया, लेकिन वापस लौटने पर पुलिस ने उसे पकड़ लिया। पुलिस ने फर्जी दस्तावेजों और आरटीई के तहत स्कूल में प्रवेश दिलाने वाले फर्जीवाड़े की भी जांच की। शाहिद शरीफ विदेश भाग गया, जबकि राजा और रुखसार को पहले ही गिरफ्तार कर लिया जा चुका था। रोहित को 11 अगस्त तक पुलिस रिमांड पर भेजा गया है। आरटीई राईट टू एज्युकेशन ॲक्ट याच्या अन्वये शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 आरोपितांविरुद्ध दोन पालकांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता। सदर तपासादरम्यान आरोपी संख्या वाढलेली आहे। याच्यामध्ये एक आरोपी अटक केला होता, राजा शरीफ व जमशेद शरीफ राहणार मानकापूर। आणि या तपासादरम्यान आम्हाला असं आढळलं की राजाच्या अकाउंटमध्ये असलेली आम्ही स्टेटमेंटचं ॲनालिसिस करीत असताना रोहित विजन पिल्ले हा राहणार मानकापूर याने सुद्धा त्याच्या बँकेमधून 4,80,000 रुपये काढलेले होते। ती रक्कम आम्ही बँकेसाठी ऑलरेडी फ्रीज करण्यासाठी दिलेली होती, पण त्याने ती रक्कम एटीएमच्या मार्फत काढली। आम्ही एटीएमचे फुटेज पाहिले असता याच्यावर याच्याविरुद्ध भरपूर पुरावा दिसल्यावरून त्याला काल आम्ही परवा दिवशी अटक करून काल आम्ही माननीय न्यायालयात हजर केले आणि त्याचा 11पर्यंत PCR मिळाला आहे। त्याची भूमिका महत्त्वाची अशी होती की जे काही छोटे मोठे कामं करायचे आहे, आरटीईच्या दृष्टीने पालकांना काही डॉक्युमेंट्स लिहून द्यायचे आहे किंवा त्याला सहकार्य करायचं आहे, तो पण या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा स्पष्ट रोल असल्याने त्याला अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे। सध्या स्टेटस रिपोर्ट हे आहे की शाहिद शरीफ हा जरी मिळाला नाही आहे तरी आमचे पथक त्याच्या मार्गावर आहे। आम्ही त्याला जरूर अटक करू। तसंच पोलीस स्टेशन बर्डी आणि पोलीस स्टेशन मानकापूरला पण आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हे नोंद झालेले आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि शाहिद शरीफला आम्ही लवकरच अटक करू अशी अपेक्षा आहे। राजा शरीफचं ज्यावेळेस आम्ही मोबाईल ॲनालिसिस करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला बरेच कोचिंगचे व्हिडिओ आढळले। त्यावरून आम्ही एक सविस्तर अहवाल माननीय DCP झोन 2 साहेबांना दिला होता। त्यावरून त्यांनी वरिष्ठ फॉरेस्ट अधिकारी शिवणी आणि भोपाल यांच्याशी संपर्क केला व त्यावरून फॉरेस्ट अधिकाऱ्याने तिथे शिवणीला गुन्हा नोंद केलेला आहे आणि राजा शरीफला त्यांनी ट्रान्सफर करून तिकडे घेतलेला आहे।